साईबनमध्ये नवीन आलेल्या ॲडव्हेंचर गाड्यांना मुलांची पसंती। अहमदनगर मधील साईबनमध्ये ॲडव्हेंचर गाड्या आल्या असून आलेल्या गाड्यांना मुलांची पसंती मिळत आहे। पालक मोबाईलवर शूट करत आहे तर येणाऱ्या शाळेच्या सहलीमधील मुले गाड्या खेळत आहेत। अहमदनगर मधील शिर्डी रोडवरील नागापूर MIDCच्या मागे असणाऱ्या साईबनमध्ये ॲडव्हेंचर गाड्या व बाईक आल्या आहेत। हे एक नवीन आकर्षण पर्यटकांना झाले आहे। सध्या शाळेच्या सहली व हुरडा पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक साईबनला येत आहेत। पर्यटन भरपूर खेळण्याची साधने येथे आहेत। वन्यजीवांचे छायाचित्र प्रदर्शन, पक्षी उद्यान, नौका विहार, पपेट व कटपुतली शो हे सर्व पाहताना दिवस मजेत जातो। तर तलाव, बोटिंग, लहान मुलांसाठी पपेट शो, बैलगाडी सफर, धबधबे व कारंजे, प्राणी व पक्षी, हुरडा पार्टी, वनभोजन, रवींद्र कलानिकेतन व हिरवळीवरील खुले नाट्यगृह, घसर गुंड्या, झोके, जंगल जिम, ट्रेकिंग, बर्ड पार्क आदी सुविधा येथे आहे। हे सर्व पाहण्यासाठी आणि धम्माल अनुभवण्यासाठी शाळांच्या सहली, शेतकरी अभ्यास गट, पर्यावरण अभ्यासक, पक्षी प्रेमी अहमदनगर जिल्ह्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून येथे पर्यटक येत आहेत आणि साईबन फिरण्याचा आनंद घेत आहेत। नमस्कार। सध्या गुलाबी थंडी, सुट्ट्या, नाताळच्या सुट्ट्या पण आहेत आणि सध्या शालेय सहली पण खूप साईबनला येतात। लहान मुलं विशेष करून त्यांना इतक्या गोष्टी त्या साईबनमध्ये आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना की पर्यावरण विषयकही ज्ञान मिळतं, पण ते हसत खेळत, म्हणजे असं काही शाळेत गेल्यासारखं वाटत नाही। तिथे अनेक लहान लहान असे मॉडेल्स पण आहेत की ज्याच्यामध्ये पाणी आडवा जिरवा कसं असतं, काय काय करता येतं, काय नाही वगैरे ते पण आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं मुलांना तिथे रमल्याशिवाय ह्या गोष्टी पदरी का नाही पाडतात, कारण मग त्यांना खेळायलाही पाहिजे ना। म्हणून तिथे ठीक आहे, बोटिंग आहे, पपेट शो आहे, त्यानंतर ॲडव्हेंचर गेम्स आहेत। त्याच्यामध्ये विशेष करून आता हे मोटर रायडिंग आहे आणि मोटरसायकल रायडिंग आहे, ह्याच्यामध्ये रेन डान्स आहे, झिपलाईन आहे ज्याच्यावर हवेत तरंगत तुम्ही इकडून तिकडे जाता आणि त्या बॉलमध्ये बसून तुम्ही त्या पाण्यावर जे उड्या मारता। मुलांना इतकं नवीन नवीन फील वाटायला लागलं आता की एकदा गेल्यावर मुलं म्हणतात परत साईबनला जाऊ। आणि म्हणजे एकदा शालेय सहलीतनं येतात, मग पालकांना घेऊन येतात, त्यामुळे आमच्याकडे पालकांची पण म्हणजे कुटुंबांची खूप गर्दी वाढली। विशेषतः हुरडा आहे आता, हुरड्याचा सीझन असल्यामुळे म्हणजे मित्र परिवार सहकुटुंब अख्खा दिवस साईबनमध्ये कसा घालवावा हा सगळ्यांना एक खूप आनंदाचा क्षण आहे। सगळ्यांना साईबनला आम्ही बोलवतोच, आपणही या आणि आपण नुसतं एकही येऊ नका, आपल्याबरोबर इतक्या लोकांना, मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना आणता येईल साईबनला आणि त्यांचाही एक दिवस अविस्मरणीय होऊ जाईल।